यानंतर मी परभणी विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार डॉक्टर राहुलजी पाटील साहेब यांना विनंती करतो आपण आपलं मनोगत व्यक्त करायचे। आजच्या आरपी हॉस्पिटलच्या या मोफत बस सेवेच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित असलेले सन्माननीय नावंदर साहेब, सन्माननीय अरविंद काका देशमुख, उपस्थित असलेले अनिल मोठाळे, सन्माननीय आमचे दाजी, सन्माननीय रमेशराव, उपस्थित असलेले आरपी मेडिकलचे MS, उपस्थित असलेले बंडूराव आंबेडकर, सर्व शिवसेनेचे युवा सेनेचे पदाधिकारी, सर्वांच्या कार्यक्रमामध्ये हार्दिक आपण स्वागत करतो। कार्यक्रम छोटा असला तरी अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम आहे। परभणीच्या जनतेसाठी मेडिकल कॉलेज स्थापन केल्यानंतर अनेक अडचणी होत्या की जायचं कसं। इथून 10 किलोमीटर जायच्या वेळेस एकच बस उपलब्ध होती, ती बस आपली खानापूर फाट्यावर निघायची आणि 1-2च फेऱ्या होत होत्या। पण बस स्टँडहून एक बस उपलब्ध करून द्यावी अशा प्रकारची मागणी बऱ्याच दिवसापासून होती। म्हणून दर अर्ध्या तासाला इथून ही बस सुटणार आहे। ही बस मोफत आहे। इथे गेल्यानंतर तुम्हाला सगळ्या प्रकारच्या ज्या काही योजना असतील, ज्या काही सुखसुविधा असतील त्या सगळ्यांना मिळणार आहेत। तुम्ही पाहिलं असेल गेल्या 1 वर्षभरानंतर या मेडिकल कॉलेजच्या रूपानं एक चांगली रुग्णसेवा देण्याचं कामच आपण केलेलं आहे। मग आता एन्जिओप्लास्टी असेल, एन्जिओग्राफी असेल, डायलिसिस युनिट आपण सुरू केलेलं आहे, NICU आपलं सुरू झालेलं आहे, नव्यानं कॅन्सर हॉस्पिटलसुद्धा आपलं निर्माण होतं 100 बेडचं, आणि पेट स्कॅन सारखी मशीन जी की फक्त संभाजीनगरलाच आहे ती सुद्धा आपण तिथं उपलब्ध करून देतोय। जेणेकरून बुलढाणापासून या परिसरात बुलढाणा असेल, हिंगोली असेल, परभणी असेल, नांदेड असेल, बीड असेल, जालन्याचा काही भाग, एवढा सगळा भाग ह्या हॉस्पिटलला आता संलग्न होणार आहे किंवा अटॅच होणार आहे। म्हणून मोठ्या प्रमाणात परभणीची अर्थव्यवस्था सुद्धा या कारणामुळे बदलणार आहे। आज तुम्ही पाहिला असेल पाथरी रोडवर कशा प्रकारचं एक वेगळं नवचैतन्य निर्माण झालेलं आहे आणि परभणी शहराचा संपूर्ण विकास व्हावा यासाठी सातत्यानं आपले प्रयत्न चालू आहेत। साखर कारखान्याच्या माध्यमातून असेल, दूध डेअरीच्या माध्यमातून असेल, मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून असेल, बचत गटाच्या माध्यमातून असेल, बचत गटाला पतसंस्था सुरू केली, महाराष्ट्रातील पहिली ती आपणच इथं सुरू केलेली आहे। अशा अनेक चांगल्या योजना जे की सर्वसामान्य माणसाला हिताच्या आहेत, त्यांच्या उपयोगाच्या आहेत, ते आपण परभणी शहरामध्ये सुरू केले, ज्या की महाराष्ट्रात कुठेही नाहीत अशा प्रकारच्या योजना परभणीमध्ये आपण सुरू केल्या। आता आमचे दाजी इथं बसलेले आहेत, त्यांनी सुद्धा वंदनीय बाळासाहेब ठाकरे ज्येष्ठ नागरिक मंचाची स्थापना केली। त्या मंचाच्या माध्यमातून जवळपास 250 शाखा स्थापन झालेल्या आहेत, 310 शाखा। आता मला कान सांगत होते की आता कुठं चित्रवार नगरला उद्या शाखा होती, म्हणजे जेणेकरून जे ज्येष्ठ नागरिक असतील त्यांना वर्तमानपत्र वाचनाची व्यवस्था असेल, कुठं बाहेर धार्मिक स्थळाला जायचं असेल तर ती विजिट आपण ठेवतो। त्यांच्या आरोग्याच्या काही समस्या असतील तर मेडिकल कॉलेजला घेऊन जाऊन त्यांना BP शुगरच्या गोळ्या, कॅटरॅक्ट मुक्त योजना आपण केलेल्या आहे। त्यानिमित्ताने ज्येष्ठ नागरिक असतील त्याचे डोळ्याचे ऑपरेशन, कॅटरॅक्टचे, मोतीबिंदूचे आपण मोफत करून देतो। जवळपास 10,000 ऑपरेशन या निमित्ताने या हॉस्पिटलमध्ये आजपर्यंत झालेले आहे। सांगायचा उद्देश एवढाच आहे की माणसाची आर्थिक हालत ही जर खराब कशामुळे होत असेल तर त्याच्या घरामध्ये जर दवाखाना लागला तर त्याची आर्थिक पिळवणूक तर होतीच, पण आर्थिक त्याची परिस्थिती सुद्धा डगमगाई यायला जास्त वेळ लागत नाही। आज तुम्ही पाहता एन्जिओग्राफी, एन्जिओप्लास्टी बाहेर करायचं म्हणल्यावर 2-3 लाख रुपये लागतात, आपल्या इथं मोफत होतं। डोळ्याचं जर ऑपरेशन करायचं असेल तर 25,000 रुपये लागतात बाहेर, आपल्या इथं मोफत डोळ्याचे ऑपरेशन होतात। कोणाचं हाड तुटलं, ऑर्थोपेडिक सर्जन बसले नावंदर साहेब, 75-80 हजार 1 लाख रुपये लागतात हॉस्पिटलमध्ये। पण ती सुद्धा शेवटी गरीब लोकांना कुठं ना कुठं तरी सहारा मिळाला पाहिजे, कुठं ना कुठं तरी आधार मिळाला पाहिजे, यासाठी आपण काम केलं पाहिजे। नुसतं बॅनर लावायचं, नुसतं पोस्टर लावायचं आणि मला पहा आणि पुणे व्हा हे धंदा आपण कधी केला नाही। तर खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणसाच्या कशा सुखदुःखात आपण कामाला येतो का, त्यालाच खऱ्या अर्थानं नेतृत्व म्हणलं जातं। नाही तर नुसतं पोस्टरबाजी आणि नुसतं काहीतरी घोषणा द्यायच्या न जाता जर चांगलं काम जर आपण केलं तर लोक सुद्धा लक्षात ठेवतात। आता या पहिल्या गाडीच्या वेळेस मला माहिती 1 वर्षापूर्वी आम्ही जेव्हा नावंदर साहेब होते, अनिल भाऊ होती, किती पहिले 1 महिना तो चंदा असायची, पण आज गाडी गच्च भरून जाते। आता ही जी आता बस स्टँडची गाडी दर अर्ध्या तासाला सुरू जाणार, ही सुद्धा तशीच होणार। लोकांना कळायला थोडा वेळ लागतो, पण कळाल्यानंतर जर सर्व्हिस व्यवस्थित असेल, टाइम टू टाइम जर गाडी जाणार असेल तर लोक तिची वाट पाहतात आणि त्या गाडीत बसूनच जायची त्यांना एक व्यसन लागते किंवा सवय लागते। म्हणून अशा प्रकारच्या चांगल्या योजना
या मतदारसंघात आणण्याचा प्रयत्न आपण करू. भविष्यात सगळ्यांनी मिळून या मानवाच्या विकासासाठी आपल्याला काम करायचं, मानवाला समृद्ध बनवायचं आपल्याला काम करायचं आहे. तर यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. एवढंच मी आपल्या सर्वांना सांगतो. आपला जास्त वेळ घेणार नाही. सन्माननीय संजय घाडगे पाटील आलेले आहेत, त्यांचे स्वागत करा आणि भविष्यामध्ये सगळ्यांनी मिळून एक चांगला लढा आपण उभा करू. एवढंच आश्वासन आपल्या सर्वांना देतो. आपण एवढ्या मोठ्या संख्येने जमलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि भविष्यामध्ये जे काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागणार असतील, काही लागणार असतील, तुम्ही कोणी असं समजायचं नाही की आता आमदारकीची निवडणूक संपली म्हणजे संपली. आता खऱ्या अर्थानं आता निवडणुका सुरू झालेल्या आहेत आणि छोट्या निवडणुका असतात. आपलं काय इकडे कमी झालं तिकडे कमी झालं तिकडे भरून निघतंय. हां, त्या बकेटीतलं पाणी ह्या बकेटीत, ह्या बकेटीतलं पाणी त्या बकेटीत. पण ही काय, ही जरा नाजूक निवडणूक असते म्हणून ही जरा लक्षपूर्वक निवडणूक आपल्याला सगळ्यांना लढायची. कुठेही कमतरता जाणवली नाही पाहिजे. आता विधानसभेसारखं कुठेही कमतरता यामध्ये जाणवता काम नाही, कारण याचा धोका होऊ शकतो. म्हणून सर्वांनी दक्षतेने काम करायचे. मी तर रस्त्यावर उतरलोच, पण तुम्ही सुद्धा सगळ्यांनी रस्त्यावर उतरून काम करावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आहे. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या अशोक गव्हाणे पाटील पण आले आहेत. या सलीम आ गया ऊपर इधर आ गया. शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख सन्माननीय संजूभाऊ घाडगे यांचं स्वागत करण्याची विनंती मी आरोग्य समन्वयक राहुलदादा कांबळे यांना विनंती करतो. आपण संजूभाऊंचं स्वागत करायचे. यानंतर नगरसेवक तसेच सन्माननीय आमदार साहेबांचे स्नेही मित्र सलीमजी तांबोळी यांचं देखील खूप खूप स्वागत. मी सन्माननीय आमदार साहेबांना विनंती करतो आपण नगरसेवक तांबोळी यांचा सत्कार करायचा. आजपासून आता 11:30 वाजल्यापासून ज्या बस इथून दर अर्ध्या तासाला धावणार आहेत, या दोन्ही बसचे सारथी तसे पाहायला गेलं तर ड्रायव्हर आपल्याकडे 6 लावलेले आहेत बसवर. मी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये माऊली कदम आणि अमोल पाचपुळे यांना विनंती करतो आपण आपला साहित्य करण्यासाठी आपल्याला आपल्या जबाबदारीची सुंदर अशी टोपी आणि सत्कार आपण दोघांनी स्वीकारण्यासाठी व्यासपीठाकडे यायचे. मी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो, डोंगरेदाजी असतील, शेरेदाजी असतील, संजू भाऊ, आमदार साहेब, नामदार साहेब, अरविंद काका, आपण सर्वांनी या चालकांचं कौतुक करायचंय. हा चालकाचा सत्कार झाल्यानंतर परभणी मेडिकल कॉलेज, RP हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट बस थांबा या फलकाचं अनावरण आपल्या सर्वांच्या साक्षीनं तसेच प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या शुभ हस्ते या फलकाचं आपल्या सर्वांना अनावरण करायचं आहे. या फलकाचं अनावरण झाल्यानंतर दोन्ही बसची रिबेन कापून लगेच बसला सुरुवात होणार आहे. आमिर, एक स्पाइरल बेंडिंग का अपने यहाँ के सब सुविधा है ना, ये रख देंगे उसके अंदर. चला सेट बना देंगे. ये करेंगे मोबाईल साइड
विकासाच्या स्वप्नाला ते करती साकार नव्या युगाच्या नव्या पिढीचे बनती आधार जनतेचा आवाज शिवसेनेचा वाघ आहे अजूनही जागा हो राहुल पाटील साहेबांचा किल्ला आमचा परभणी जिल्हा आमच्या साहेबांचा हा किल्ला आमचा परभणी जिल्हा राहुल पाटील साहेबांचा किल्ला आमचा परभणी जिल्हा गरिबांची सेवा हा एकच धर्म हो त्यांचा युवकांचा आधार आहे एकच साहेब आमचा गरिबांची सेवा हा एकच धर्म हो त्यांचा युवकांचा आधार आहे एकच अरे राजा तू मागं होईल यार पेपरला बातम्या झालेल्या चालली आमची राहुल पाटील साहेबांचा किल्ला आमचा परभणी जिल्हा आमच्या साहेबांचा हा किल्ला आमचा परभणी जिल्हा राहुल पाटील साहेबांचा किल्ला आमचा परभणी जिल्हा जोपासणारा आमचा एकच नेता क्रीडा खेळांचा खेळाची साथ दे संस्कृतीला राहुल पाटील साहेबांचा किल्ला आमचा परभणी जिल्हा आमच्या साहेबांचा हा किल्ला आमचा परभणी जिल्हा राहुल पाटील साहेबांचा किल्ला आमचा परभणी जिल्हा आमच्या जिल्ह्याची शान त्यांची कीर्ती महान राहुल पाटील साहेब आम्हा सर्वांचे प्राण विकासाच्या स्वप्नाला ते करती साकार नव्या युगाच्या नव्या पिढीचे बनती आधार जनतेचा आवाज शिवसेनेचा वाघ आहे अजूनही जागा हो राहुल पाटील साहेबांचा किल्ला आमचा परभणी जिल्हा आमच्या साहेबांचा हा किल्ला आमचा परभणी
गरिबांची सेवा हा एकच धर्म हो त्यांचा, युवकांचा आधार। उपस्थित सर्वांना विनंती आहे, आपल्या सर्वांच्या नाश्त्याची या ठिकाणी नाश्ता बंद कर देतो, बसून बरं या नाश्ता केला का? सगळेच लोक काय आपण आलेल्या सर्वांसाठी नाश्त्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। आज परभणी बस स्टँडहून आरपी हॉस्पिटलला दर अर्ध्या तासाला मोफत बस सेवा सुरू करण्यात आलेली आहे। पहिली बस सेवा आपण 1 वर्षापूर्वी